एक वर घ्यावं लागेल, वर घ्यावं लागेल. तुमच्या पप्पा देईना तुझे म्हणून ते पण काढते. सोलापूरची गाडी रिटर्न येते. आमच्या मम्मीचं चाललंय आवरायचं, काय का नाही ग मम्मी. तिकडे पोट रात्री सगळ्यांनी नेलं जेवण, अख्खं संपलं नाही यावं. तुम्ही बी यायचं मित्रांना न्यायला का? त्यांना पण न्यायला पाहिजेच की. चला तर मित्रांनो, आमची गमती तमती चाललंच असेल तर आम्ही वेळेवर एंडिंग करतो मित्रांनो. बाय बाय. काय शुभ दुपार सगळ्यांना. तर आजचं आमचं काम काय आहे तुम्हाला सांगते मी. चला दाखव. आमचं काम होतं, आम्ही निवांत झोपलोय. काम आहे ना, म्हणजे काम सगळं उरकलंय आणि आता राहिल्यात फरशा पुसायच्या. पण फरशाला म्हणलं तुम्ही आता गप्प बसा घडीभर. पायाचं गोळं असं पिंडरीत आल्यात येतं आणि असं दुखतं येत. असं चालायला लागलं ना, असं असं 80 वर्षाची बाई कशी चलती बळ 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 तसं दुखतंय. कशाने दुखतंय ते तीच काय कळा नाही. काल 2 दिवस आहे ना आम्ही किती पळालो, आम्हाला काय कळलं नाही. गुढी बिडी उभा केली आणि परत पोशाख बदलला, कारण का काम करता येत नाही. स्वच्छता करायची होती. मसाले न्यायला एक दादा आले होते MIDC, त्यांना मसाले वगैरे दिले. चहा करते म्हणले, नको म्हणले. मग डिंकाचा लाडू दिला त्यांना. संजू भाऊजी दोघं जण तासभर बोलत बसली होती, ती साहेब दोघं. हां, आणि मग आता गेले सगळेजण जिकडली तिकडं. ती उशाचं कवर बदललं आणि आता हो का इकडं ही बेड वाट बघतोय. असं आता इतकं मस्त झोपणार आहे, इतकं मस्त ताणून देणार आहे ना, फक्त ना फोन नाही आला पाहिजे. तो का आला? शारदा लोंढे, शारदा ताई साहेबांचा फोन आलाय. लोंढे ताई साहेब आहेत कोणतरी, बरं बघते आता, थांबा काय म्हणतात ताई साहेब. आणि ती हिवाळ्या टाकायचं राहिले आहे फरशी धुतलेलं ते. पाय खाली. किती तासात? फक्त 2 ते 3 तासात बघू शकता. 2 ते 3 तासात बघू शकता. इथं बी म्हणजे तुम्ही 2 जण आणि ती 2 जण, 4 जण तुम्ही इतकं त्रास देताय ना मला. अजून तर सुट्ट्या 1 दिवस झालं लागलेल्या. किती? एकच. मग मी सगळी घेऊन चरायला जाणार. होतंय गार मला, काही नो प्रॉब्लेम. ह्यातमध्ये शिल्लक राहिलेलं पुरण ठेवलंय. पोरं काय पोळ्या खात नाहीत. आता पोळी काय केली नाही, सकाळ करते परत ना, कारण का ती ह्यांना ना पावभाजी खायची होती. त्याच्या नको पाहिजे वार गणेश. बाय बाय. पुऱ्या खा की. पुऱ्या नाहीत आवडत दाजी? पुऱ्या बर, ओके. केलं का नाही बुकीत आउट करीन. हॉलमध्ये टीव्ही बघायची नसली ना, तिथं जाऊन त्या घरात ना गप झोपायचं. गप झोपायचं. हा, उन्हाळ्याच्या सुट्टीचं त्रास नाही द्यायचा. हा, मेन राहून काय.
सांगितलेलं तर ऐकायचं. शहाणपणा जर केला नाही जर ऐकला ना, शहाणपणा केला नाही ना ऐकला, कुत्रीच्या अंगात टिकते. वैभव एका दिवसात पिसुळा आला या. एकाच एक, तर बरेच दिवस. 2 3 ह्या वर्षी नवीन ऍड झाले 4. त्याला कोंडून ठेवा एका घरात. मग कसं झोपलंय टोपी डोक्यावर. आता उन्हाचं काय करावं तू सांग. नाही वाटतं खायली ना जाईल. नका उन्हात पाय बा. होय भाऊ ना आणायचं. नका ये. भाऊ ना आणायचं. गप पडून पडलं. राहू दे. चला चला बाय बाय. काय खरं बावडे आलाय आणि काय आलाय. इधर चले. वर का पडणार ना तुम्ही? आणि कसं झोपणार? शिल्कू तुझं झालं वय बाळा. लय लवकर उरकत घेतलं तो. कलामतय का? कलामतय. किती दिवस राहणार आता इथं? किती महिना? त्याला काय बोलू नको. 7 जुलै पर्यंत राहणार आहे तो. किती 7 जुलै. जुलै पर्यंत राहणार आहे? त्याने बी 4 पाव खाल्लं बरं का. मम्मी, त्याने बी 4 पाव खाल्लं, मी पण 4 पाव खाल्लं, पण त्याने लय पटापट खाल्लं अगं. आमच्या श्लोकला आज पावभाजी केली खायला. तुला खाऊ वाटलेली का लय? दिदाबाईने लगेच केली त्याला पावभाजी. मला मटकी कसली झाली सांगा. 1 नंबर आहे. अगं पोळलं चिलकाला. आणि ही डबऱ्या वाहनाचं कुठे गेलतं? नखर करतं. कुठे गेलतं? त्याला चपाती दे. पल्याला म्हणलं घेतली वांगी. मी आता शेंगडी करते मैत्रिणींनो. आता ह्या दोघांना ती पातळ करायची होती, पण श्लोक म्हणला मला मावशी मला ना ही कर, सुकी मटकी कर. दाजी गेले जेवून. हो का एवढ्या चपात्या राहिल्यात, पण आधी मटकी केली. दिदी जेवली, दाजी जेवलं, तात्यात राहिली. खाऊ दे त्याला. खात 2 घास खाईन आणि राहीन परत ना. उन्हाळ्याची सुट्टी आजच लागली, आजपासनं. पण मला वाटतं मी उन्हाळ्याची सुट्टी संपस तर रेडी होती का काय माहिती. आता वाजल्यात किती 9:30 हो का. खाल्लं त्या ताटात पाणी बी वतलं नाही, तसंच ठेवलंय बघा. आणि तवर दुपारची तयारी चालली या. आणि निस्ती नाचतात ती सगळी एका जागेवर आल्यात ती. आणि निस्ती नाचतात ती. आणि तू तर नुसतं त्या ह्याच्यावर नाचतोय सोप्यावरती कवर काढल्यात धुईला. गप नाही आता तुला मी असं चापटीन धरून. इकडे येऊन मन बरं मनभर कोण लाता देत. हा बघा तुमच्यात आहे का अशी दादागिरी घरी येऊन. आणि तवरच म्हणतोय गप. अगं घरी चल ना. आता काय करायचं म्हणून काय. आणखी इकडे कॉक दाखवायला. आयो हा मला पार येड लागत नाही. मी ना अक्षरच्या येड्याच्या इस्पितळातच जात असते 2-4 दिवसात. तुम्ही फक्त बघा जात असते का नाही. पिसूळ आणलाय मला नको केलंय या. तुम्ही ठिकाणी मिळून तरी खेळायची. ठोका कॉक तोडून टाकला. एका ठोक्यात कॉक तोडला. तिला मारच देते. धक्का लागल्यावर कुठं कॉक तुटतो का? कशात येडं समजता ग? बेटीचा ठोका टाकलाय त्याच्यावर. काकू अरे देवा सायली येते वय. मग तुला मी म्हणलं होतं ना माझी मी जाते. तूच म्हणली गाडी दे म्हणून तू गेली आणायला मसाला. तुला म्हणलं होतं ना गाडी घेऊन जा. म्हणली होती मी बसली त्याच्या भरोशावर. मग तिला म्हणा या आता इथं. मम्मी चेष्टाने उशीर झाला. आता बघा हिलाच गाडी पाहिजे होती म्हणून मी म्हणलं मसाला घेऊन या आणि जा गाडी घेऊन. आणि आता परत हेच मला म्हणते सोडवायचं. गॅस बंद कर मग घरातला. आणि ताईला बी नाही आणलं येताना, काहीच नाही केलं.
पेपर कुठं बाय बाय. आता तिला मी काय म्हणलं होतं, तू गाडी घेऊन जा म्हणलं. सकाळीच मी म्हणलं गाडी घेऊन जातं, नाही मला म्हणले मला सायलीची गाडी मम्मी. आणि मग आता सायली फोन उचला ना 10 वाजता, आणि मग मला म्हणली मम्मी गाडी न्यायची. तर मैत्रिणीनं इथनं गावात 4 किलोमीटर जावं लागतं मसाल्यासाठी. आता मला सांगा इथनं मी परत ना गाडी कोणाची घेऊन जाणार. मग मला म्हणले असं कर, तू चावी दे, मी गावातनं मसाला घेऊन येते आणि गाडी घेऊन जाते. आता हो का मसाला घेऊन आली आणि परत सायली म्हणली असं मी आली की मग परत आता सायलीच्या गाडीवर निघाली. मग आता गाडी घेऊन जा म्हणलं तर अधिकार जाय ना, आणि मग आता केली. अशा तर पुरी येते, आता काय करायचं. चला अजून गवारीची शेंग करायची आहे. मटकीची भाजी केली ती, पण आता गवारीची शेंग म्हणलं ह्या मसाल्याची करून बघावी, कारण का 2 दिवस झालं मसाला कांडपमध्ये होता. मग आता कशी लागती कशी नाही नको का ही करायला. तर असू द्या, आजपासून झालं काम चालू. ज्यांना कोणाला ऑर्डरी टाकायचे त्यांनी टाका. 2 दिवस तुम्हाला मी सगळ्यांना वेटिंगला ठेवलं, त्याबद्दल परत एकदा सॉरी. काल दिवसभर पाडवा होता, ऑर्डर घेऊन ठेवल्या सगळ्यांच्या. काय जण ओरडतात आहेत आका टाक लवकर, तर आजपासून चालू झालंय काम. आता आज बघा ही एवढा आणलाय तेवढा सगळ्यांचा अर्धी गुणी कुणाला पुरण तेवढ्यांना टाकते. आज दिवसभर नाणीला ताईंला मसाल्याचंच आता थोडंसं स्वच्छ करायचं. दिवसभर मसालाच भाजायला लावणार आहे. तुम्हाला मी व्हिडिओ टाकन. आणि असू द्या, आजचा एवढाच व्हिडिओ आला, अजून एडिट वगैरे केला तर टाकन, नाही तर बघू आता नानीला. तरी पण तुम्हाला मसाला दाखवते मी नानी आल्यावरती. आता येते ना नानी 10:30 वाजत आलेत, मग तो मसाला भरताना दाखवते एकदा पुढं. पाणी वय थांबलंय.